नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. स्वस्थ राहा आणि मस्त राहा. स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नाथ संस्कृतीचं ह्या चॅनलवर. तर आपण आपल्या चॅनलवर श्रीमद भगवद्गीता आणि गीतेचे श्लोक संस्कृतमधले शिकत आहोत आणि संस्कृतमधून शिकता शिकता त्याचा थोडाफार मराठी अर्थ पण बघत आहोत, जेणेकरून आपल्याला वाचायला सोपं जाईल. अर्थ थोडासा माहिती असला की वाचायला पण सोपं जातं. म्हणून आपण थोडा मराठीत अर्थ पण बघतो त्याचा. आणि माझ्यात काही ताईंची कमेंट पण होती की थोडा मराठीत अर्थ पण आम्हाला सांगावा. तर जसा मला सांगता येईल तसा मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर आपण श्रीमद भगवद्गीतेचा पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय संपवून आपण तिसरा अध्याय सुरू केलेला आहे. प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये 2 श्लोक ह्याप्रमाणे आपण जवळपास आपले 160 व्हिडिओ यूट्यूबवर पडलेले आहेत. आणि आज आपला 161वा व्हिडिओ हा आहे तिसऱ्या अध्यायाचा. आणि तिसऱ्या अध्यायाचे पण आपले 6 श्लोक झालेले आहे. आणि आज आपण 7वा आणि 8वा हे 2 श्लोक घेणार आहोत तिसऱ्या अध्यायाचे. तर आपण सुरू करूया तिसरा अध्याय. भगवद्गीतेचं पुस्तक असेल, पुस्तक समोर ठेवा, बोट ओळीवर ठेवा, कान व्हिडिओकडे ठेवा आणि आपण वाचायला आणि गीता शिकायला सुरुवात करूया. आपण घेऊया तिसऱ्या अध्यायाचा 7वा श्लोक. आपण शक्य तितकं सोपं करून सांगण्याचा आणि सोपं करून शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि शिकण्याचाही प्रयत्न करत आहोत. तरी अवघड जर जात असेल आणखी कमेंट करा. आपण आणखी सोप्या प्रकारे शिकण्याचा प्रयत्न करू. घेऊया आपण 7वा श्लोक तिसऱ्या अध्यायातला. यस्वी इंद्रियाणी यस्त्वी इंद्रियाणी यस्त्वी इंद्रियाणी यस्त्वी इंद्रियाणी यस्त्वी इंद्रियाणी यस्त्वी इंद्रियाणी मनसा यस्त्वी इंद्रियाणी मनसा यस्त्वी इंद्रियाणी मनसा यस्त्वी इंद्रियाणी मनसा नियम्य रभते अर्जुन नियम्य रभते अर्जुन यस्त्वी इंद्रियाणी मनसा 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 नियम्य रभते अर्जुन. कर्मेंद्रिये त्याच्यानंतरची खालची ओळ त्याच श्लोकातली. कर्मेंद्रिये कर्मयोग मसक्तः सविशिष्यते कर्मेंद्रिये कर्मयोग मसक्तः सविशिष्यते कर्मेंद्रिये कर्मयोग मसक्तः सविशिष्यते. पूर्ण श्लोक एकदा घेऊ पुन्हा. यस्त्वी इंद्रियाणी मनसा नियम्य रभते अर्जुन कर्मेंद्रिये कर्मयोग मसक्तः सविशिष्यते कर्मेंद्रिये कर्मयोग मसक्तः सविशिष्यते. पुढचा श्लोक घेऊ आपण 8वा. नियतः कुरु कर्मत्वं नियतं कुरु कर्मत्वं नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो
कर्मजायो ह्यकर्मणा, कर्मजायो ह्यकर्मणः, कर्मजायो ह्यकर्मणः, नियतं कुरु कर्मत्वं, कर्मजायो ह्यकर्मणः, नियतं कुरु कर्मत्वं, कर्मजायो ह्यकर्मणः. शरीरयात्रापि, त्याच्यातलीच खालची ओळ, शरीरयात्रापि च ते, शरीरयात्रापि च ते, शरीरयात्रापि च ते, न प्रसिद्ध, न प्रसिद्ध येद कर्मणः, न प्रसिद्ध येद कर्मणः. शरीरयात्रापि च ते, न प्रसिद्ध येद कर्मणः. तर 8पर्यंत घेतले आपण. आता आपण मागचे 2 आणि हे 2 रिपीट करूया. मागचे 2 म्हणजे 5वा आणि 6वा, आणि आजचे 2 म्हणजे 7वा आणि 8वा. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. श्री भगवानुवाच. 5वा श्लोक. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्, कार्यते ह्यवश्यः कर्म सर्वप्रकृतिजैर्गुणैः. कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्, इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन, कर्मेन्द्रिये कर्मयोग मासक्तः स विशिष्यते. न मे पार्थास्ति नियतं कुरु कर्म त्वं, कर्मजायो ह्यकर्मणः. शरीरयात्रापि च ते, न प्रसिद्ध येद कर्मणः. 8व्या श्लोकापर्यंत आपण आज पूर्ण केले. आपण पहिल्यापासून बघत आलो की अर्जुन हा युद्धाला दिग्मूढ झालेला होता. ते नेहमी सांगायचं कारण तेच की जे नवीन माझे ताई भाऊ जोडलेले असतील तर त्यांना पण समजलं पाहिजे नेमकं काय चाललं म्हणून आपण पुन्हा थोडंसं पहिल्यापासून पण रिपीट करत असतो. तर आपण पहिल्या अध्यायात पाहिलं की अर्जुन हा युद्धाला तयार नव्हता. त्याने भरपूर काही परिणाम युद्धाचे पहिल्या अध्यायामध्ये भगवंताला सांगितले. त्याच्यानंतर 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंताने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचं कर्म समजावलं, त्याला तुझी बुद्धी स्थिर ठेव म्हणून समजावलं. स्थिर बुद्धी कशी पाहिजे ते पण समजावलं. आत्मा अनात्मा यांचं पण ज्ञान समजावलं की आत्मा कोणता आणि अनात्मा कोणता, आणि आत्मा कशाने मरत नाही किंवा वाळत नाही किंवा पाण्याने भिजत नाही, हे आत्म्याचं पण महत्त्व त्याला सांगितलं 2ऱ्या अध्यायामध्ये. त्याच्यानंतर आता 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण त्याला कर्म समजावत आहेत की तुझं कर्म काय आहे. आपण कितीही कर्मापासून पळायला लागलो तरी आपल्याला कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही, आणि कर्म हे देवाधिकालासुद्धा चुकलं नाही तर आपल्याला कसं चुकेल. म्हणून आपल्याला पण कर्म करायचं आहे, आणि ते कर्म जसं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की कोणतं कर्म करायचं, कोणतं कर्म सिद्ध आहे आणि कोणतं कर्म निषिद्ध आहे. तर आज ते कर्म भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला समजावून सांगितलं. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.